श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 8 सप्टेंबरपासून पितृपक्ष हा चालू झालेला आहे आणि सर्वपित्री अमावस्येला हा पितृपक्ष समाप्त होणार आहे. हा जो 15 दिवसाचा जो काळ आहे, तर या काळामध्ये आपले पितृ जे आहेत तर ते पृथ्वी तलावरती आपल्या नातेवाईकांकडे येत असतात आणि त्यांना कृपा आशीर्वाद देत असतात. असं म्हटलं जातं की वर्षभरातले हे 15 दिवस जे आहेत तर ते आपल्या पितरांसाठी समर्पित असतात. म्हणूनच या काळामध्ये शुभ कार्य, खोटं बोलणं, अपशब्द वापरणे, मद्यपान आणि विशिष्ट अन्नपदार्थांचे सेवन टाळावे लागते. पितृपक्षामध्ये काही नियमांचे पालन देखील करावे लागते. पितरांचे आशीर्वाद मिळण्यासाठी काही नियम पाळावे लागतात. पितरांना तर्पण अर्पण करताना काळे तीळ वापरावेत आणि दुपारी पाणी अर्पण करावे. या नियमांचे पालन केल्यास पितरांचे आशीर्वाद मिळतात. त्याचबरोबर पितृपक्षाला श्राद्ध असंही म्हणतात. हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाचे खूप विशेष महत्त्व सांगितले गेलेले आहे. धार्मिक मान्यतेनुसार या 15 दिवसात पितर आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण इत्यादी विधी केले जातात. असंही म्हटलं जातं की विधीनुसार पितरांच्या नावाने तर्पण केल्याने वंश वाढतो आणि पितरांच्या आशीर्वादाने व्यक्तीला सुख आणि सौभाग्य मिळते. शास्त्रानुसार पितृपक्षात काही नियम पाळले पाहिजेत, अन्यथा पितर नाराज होतात. पितृपक्षामध्ये धार्मिक शास्त्रानुसार विवाह, गृहप्रवेश, दुकान मुहूर्त, नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी कोणतेही शुभ कार्य पितृपक्षात करू नका. पितृपक्षात कोणाशी खोटं बोलू नका किंवा अपशब्द वापरू नका. कोणालाही फसवू नका, कारण असं केल्याने तुमचे पूर्वज नाराज होऊ शकतात. तसेच पितृपक्षात ब्रह्मचर्याचे पालन देखील करणं महत्त्वाचं आहे. पितृपक्षात मद्यपान, सुपारी, वांगी, कांदा, मांसाहार, पांढरे तीळ, भोपळा, मुळा, लसूण, शिळे अन्न, काळे मीठ, सातू इत्यादीचं सेवन निषिद्ध मानले गेलेले आहे. असं केल्याने तुमच्या पूर्वजांना राग येतो. पितृपक्षामध्ये पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी काळे तीळ वापरले जातात. म्हणून चुकूनही तर्पण अर्पण करण्यासाठी पांढरे तीळ वापरू नका. तसेच श्राद्धासाठी अन्न शिजवण्यासाठी लोखंडी भांडी वापरू नका. स्टीलची भांडी देखील वापरू नका. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पितळेच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवू शकता. दुपार ही पितरांना पाणी अर्पण करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. म्हणून ब्रह्ममुहूर्तात श्राद्ध करू नका. दुपारची वेळ तुमच्या पितरांना पाणी अर्पण करण्यासाठी अधिक शुभ मानली जाते. पितृपक्षामध्ये पितरांसाठी जे काही अन्न बनवले जाते ते अन्न स्वतः ग्रहण न करता न चाखता तयार करावे आणि जेवण बनवणाऱ्या व्यक्तीने ते प्रथम खाऊ नये. तसेच पितृपक्षामध्ये जर कोणी गाय, ब्राह्मण, कुत्रा, भिकारी इत्यादी तुमच्या दारात आले तर त्यांचा अपमान करू नका. पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृपक्षामध्ये या सर्व नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून पितरांचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर नेहमी राहतील. अशा पद्धतीने आपल्याला काही नियम देखील पितृपक्षामध्ये पाळायचे असतात. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील आपल्याला या दिवशी करायचे असतात, म्हणजेच या 15 दिवसाच्या काळामध्ये. तर आपल्याला या पितृपक्ष संपण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की घरात या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे दही भात. या ठिकाणी जर आपण दही भात ठेवला तर तुमचा पितृदोष जो आहे तर तो कायमचा नष्ट होऊन जाईल. वास्तुदोष, ग्रहदोष, मुलांच्या अडचणी त्यासुद्धा संपून जातील. 24 तासात घरातील इडापिडा, नकारात्मकता, वाईट शक्ती, काही दोष घराला लागलेले असतील, काही दारिद्र्य, अडचणी, संकट असतील ते सुद्धा दूर होऊन जातील. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. माहिती तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटली तर तुम्ही आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करू शकता. तर पहा, दही भात हा इतका महत्त्वाचा का मानला जातो, कारण दही भाताचा नैवेद्य जर दाखवला तर आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि यामुळे आपल्या घरातील पितृदोष नाहीसा होतो. आपल्या घरामध्ये जे काही संकट अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होऊन जातात. जर दही भात आपण घरामध्ये ठेवला किंवा कुत्र्याला कावळ्याला खाऊ घातला तर आपल्या कर्णीबाधा आणि नजर दोषेचा प्रॉब्लेमसुद्धा समाप्त होतो.
पितरांना आपण जर प्रसन्न केलं तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पितरांच्या आशीर्वादामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदायला सुरुवात होते. असं म्हटलं जातं की पितरांची जी तिथी आहे तर त्या तिथीला दही भात आपण जर अर्पण केला तर तो खूप शुभ मानला जातो. त्यामुळे आपल्याला दही भाताचा हा उपाय आवर्जून करायचा आहे. दही भाताचा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पैशांच्या समस्या असतील तर त्या दूर होऊन जातील. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. त्याचबरोबर घरामध्ये कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, तुमच्या मुलांची इच्छा पूर्ण होत नसेल, तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, अशा बऱ्याच समस्या जर तुमच्या घरामध्ये असतील, तुमच्या मुलांची लग्न जमणं, ह्या सुद्धा समस्या या दही भाताच्या उपायामुळे तुमच्या नक्कीच दूर होतील. आता पहा, दही भाताचा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे. जर तुम्ही हा उपाय मी सांगितल्या पद्धतीने जर केला तर तुमच्या सर्व समस्या नक्की दूर होतील. तुमच्या घराचं गोकुळ व्हायला टाईम लागणार नाही. त्यामुळे तुम्ही नक्कीच आपला पितृदोष जो आहे तो दूर करण्यासाठी नक्की हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. हा उपाय तुम्ही ज्या दिवशी करणार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, ते शिजवायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही. अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे. आता हा भात शिजल्यानंतर तुम्हाला 2 प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. उपायासाठी लागेल तेवढाच भात शिजवायचा आहे, जास्तीचा भात तुम्हाला शिजवायचा नाही. तर तुम्हाला 2 प्लेटमध्ये हा भात काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे. 1-1 चम्मचभर दही तुम्ही टाकू शकता. तर त्यानंतर काय करायचं आहे, तर ह्या भातावर दही टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्या भातांवरती थोडी काळे तीळ टाकायचे आहेत. आता 1 प्लेट तुम्हाला हातात घ्यायची आहे. आता तुम्हाला ही प्लेट घेऊन जायचं आहे तुमच्या घराचा शेवटचा जो भाग असेल त्या ठिकाणी आणि प्रत्येक भिंतीला ही प्लेट तुम्हाला टच करायची आहे. सर्व भागातून तुम्हाला ती फिरवत आणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या प्लेटमधला जो दही भात आहे तर तो अगदी 1-1, 2-2 शीत जे आहेत तर ते तुम्हाला संपूर्ण जागेमध्ये टाकायचे आहेत. म्हणजे थोडे कोपऱ्यांमध्ये असे टाकत यायचं आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला संपूर्ण घरातील कोपऱ्यांमध्ये टाकायचं आहे. टाकत असताना ओम पितृदेवाय नमः असं म्हणत तुम्हाला तो भात 1-2, 2-2 जे शीत आहेत तर ते प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकत आपल्या मुख्य दरवाजापर्यंत घेऊन यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा ही प्लेट उतरवायची आहे. त्यानंतर घराच्या बाहेर घेऊन जायचे आहे किंवा तुम्ही तुमच्या टेरेसवर घेऊन जायचे आहे. तिथे घेऊन गेल्यानंतर तुमच्या टेरेसवर कावळे येत असतील तिथे ठेवायचे आहे किंवा घराच्या बाहेर ज्या ठिकाणी पशुपक्षी येत असतील अशा ठिकाणी तुम्हाला ती ठेवायची आहे. तुम्ही तुमच्या घराच्या पत्र्यावर ठेवू शकता, घराच्या बाहेर बाल्कनीत कुठेही तुम्ही ही प्लेट ठेवू शकता जिथे ते कावळे येऊन खाऊन जातील. आता दुसरी जी प्लेट आहे तर ती घ्यायची आहे. आपल्या घरातील जे लहान मुलं आहेत त्यांच्यावरून तुम्हाला 7 वेळा उतरवायची आहे. आपल्या घरातील वृद्ध व्यक्ती असतील किंवा आजारी व्यक्ती असतील त्यांच्यावरून उतरवायचे आहे. स्वतःवरून देखील उतरवायचे आहे. आपल्या पतीवरून सुद्धा उतरवायचे आहे. घरातील प्रत्येक सदस्यावरून तुम्हाला ही प्लेट 7-7 वेळा उतरवून घ्यायची आहे. यामुळे काय होतं की आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा आपल्या मुलांमध्ये जे काही हट्टीपणा असेल, नजरबाधा त्यांना लागलेली असेल, करणी बाधा किंवा काय यासारख्या गोष्टी दूर होतात. ही सर्वांवरून उतरवून झाल्यानंतर तुम्हाला ती प्लेट अशाच पद्धतीने तुमच्या टेरेसवर किंवा मग घराच्या बाहेर किंवा बाल्कनीत जिथे पशुपक्षी येतील ते खाऊन जातील अशा पद्धतीने ठेवायची आहे. आता पहा, जेवढा खाता येईल पशुपक्ष्यांना तेवढा त्यांना खाऊ द्यायचा. उरलेला जो आहे तर तो एका झाडाखाली नेऊन टाकला तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. आवर्जून प्रत्येकाने हा पितृपक्ष संपण्या अगोदर हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये 3 पिढ्यांचा पितृदोष हा लागलेला असतो. त्यामुळे आपल्याला माहीत नसतं आणि आपल्या घरामध्ये अडीअडचणी का आहेत हेच आपल्याला समजत नसतं आणि त्यामुळे आपल्याला असे जर आपण उपाय जर केले तर त्याचे फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते. आपला पितृदोष हा नष्ट होतो. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.